स्वाती देवधर आणि मी 10वीच्या आणि 9वीच्या वर्गाला शिकवते सायन्स. तर आपण आता तुमच्याच 10वीच्या वर्गाला तुमचा जो तिसरा धडा आहे, भाग 2 मधला जो तिसरा धडा आहे त्याचं नाव आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 आणि तो आज आपण शिकणार आहोत. तर त्याची आपण सुरुवात करणार आहोत. तर बघूया आपण हा धडा काय येतो. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आपण काय काय शिकणार आहोत. तर पहिलं प्रजनन, प्रजनन अलैंगिक आणि लैंगिक प्रजनन. दुसरं प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. तिसरं लैंगिक आरोग्य आणि चौथं लोकसंख्या विस्फोट. ह्या 4 गोष्टींवर आपल्याला भर द्यायचा आहे. आता तुम्ही काही गोष्टी 9वीमध्ये किंवा 8वीमध्ये शिकलेला आहात, तर थोडे आठवा. असं तुम्हाला पान नंबर 22वर तुम्हाला प्रश्न दिसतोय. तर आपल्याला एक प्रश्न विचारला आहे, सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कुठच्या आहेत. तर तुम्हाला माहिती आहे जीवन प्रक्रियाशिवाय आपलं म्हणजे सजीव आपण म्हणता येत नाही. सजीव म्हणजे त्याच्या सर्व जीवन प्रक्रिया चालू ठेवाव्या लागतात. कुठच्या आहेत तर पोषण, श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, संवेदन, प्रतिसाद इत्यादी. ह्याच्याशिवाय इतरसुद्धा या सगळ्या प्रक्रियांना आपण म्हणतो जीवन प्रक्रिया. दुसरा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारला आहे, शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत. शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती होत असते, पण ती ऊर्जा निर्मिती नक्की कुठच्या प्रक्रियांनी होत असते. तर ती एक तर पोषण, पोषण म्हणजे तुम्ही काय आहार घेता त्याच्यातून तुम्हाला ऊर्जा मिळत असते. दुसरं श्वसन, श्वसनामधून ऑक्सिजन हा आपण आत घेतो, कार्बन डायऑक्साईड हा बाहेर टाकला जातो. एवढं श्वसन नाही, तर त्याच्याबरोबर काही ATP तुम्ही 8वीमध्ये शिकलात, ATP मॉलिक्युल्स हे बाहेर दिले जातात आणि त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. आणि तिसरं रक्ताभिसरण. रक्ताभिसरण म्हणजे जे काही रक्तप्रवाह आपल्या शरीरात चालू असतो तो त्याचं सतत शुद्धीकरण चालू असतं. अशुद्ध रक्त शुद्ध होत असतं आणि शुद्ध रक्त शरीरभर पोचवलं जातं आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे ऑक्सिजन मिसळला जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. तर ह्या 3 ज्या प्रक्रिया आहेत, पोषण, श्वसन आणि रक्ताभिसरण, ह्याच्यामुळे ऊर्जा निर्मिती होते. हे आपले थोडे आठवा. ह्याच्यामधले जे 2 प्रश्न आहेत त्याचीही उत्तरं आहेत. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला जर लिहून ठेवायचे असतील तरी लिहून ठेवलीत तरी चालतील. आता तिसरा प्रश्न आपल्याला त्यांनी विचारला आहे, पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत आणि त्यामध्ये काय फरक आहे. तर आपल्याला 2 पद्धतीने पेशी विभाजन होतं. एक तर विभाजन सूत्री म्हणजे त्याला म्हणतात मायटॉसिस आणि दुसरी असूत्री दॅट इज कॉल्ड ॲज, तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे अमायटॉसिस, पण त्याचंच दुसरं इंग्लिश नाव आहे मिओसिस. त्यांनी त्याच्यामध्ये काय फरक आहे ते आपल्याला विचारलं आहे. सूत्री ही जी विभाजनाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये एक सेल 2 सेलमध्ये डिव्हाइड होते किंवा एक पेशी 2 पेशीमध्ये विभाजित होते आणि त्याच्यामधलं जे काही केंद्रक आहे आणि तो जो त्याच्या अवतीभोवतीचा जो काही पेशी पदार्थ जो आहे त्याला आपण सायटोप्लाझम हे नाव तुम्हाला गेलं असेल. कंसामध्ये आपल्याला इंग्लिश नावं पण दिलेली आहेत. तर ते दोन पेशीमध्ये काय होतं, डिव्हाइड होतं. त्याचबरोबर जी काही गुणसूत्र असतात
ती गुणसूत्रसुद्धा 2 पेशीमध्ये काय होतात, विभागली जातात आणि त्याला म्हणतात मायटॉसिस किंवा विभाजन सूत्री. दुसरा प्रकार असूत्री हा ज्याच्यामध्ये मायटॉसिस होत नाही पण आहे ती गुणसूत्र निम्मी होतात, अशा ह्याला म्हणतात असूत्री विभाजन. आणि पेशी विभाजनात गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात असं त्यांनी आपल्याला विचारलं आहे. प्रश्न क्रमांक 4. तर गुणसूत्रांमुळे एका पिढीमधले जे काही गुणधर्म असतात ते पुढच्या पिढीमध्ये जाऊ शकतात आणि हाच त्याचा महत्त्वाचा उपयोग आहे गुणसूत्रांचा. तर आपण आता धड्याला सुरुवात करूया. हे आपण प्रश्न थोडे आठवामधून बघितले. तर तुम्हाला सगळ्यात पहिला पॅरेग्राफ आपण वाचूया. सर्व जीवन प्रक्रिया म्हणजे शोषण, श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, संवेदन, प्रतिसाद इत्यादी. प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत आणि त्या वेगवेगळ्या जीवन प्रक्रियांसारखीच अजून एक प्रक्रिया ती म्हणजे प्रजनन, जी आपण ह्या चॅप्टरमध्ये ह्या धड्यामध्ये शिकणार आहोत. आणि ती जी प्रजनन प्रक्रिया आहे त्याच्यामुळे ही जी काही सजीव प्रजाती आहे ती जिवंत ठेवण्याकरता ह्या प्रजनन ह्या प्रक्रियेचा उपयोग आहे. तुम्हाला खाली काही निरीक्षण करा अशी काही चित्र दिलेली आहेत. अ, ब, क आणि ड या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे चित्रांचे निरीक्षण करा आणि कोणती जीवन प्रक्रिया तुमच्या लक्षात आली आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये छोटंसं रोपटं आहे आणि त्याला मुळं फुटली आहेत. दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक कोंबडी दिसते आणि तिचं अंड दिसतंय बाजूला. नंतर क ह्या चित्रामध्ये तुम्हाला एक छोटंसं बी दिसतंय आणि बीला आलेला अंकुर दिसतोय. आणि ड याच्यामध्ये तुम्हाला हे डायग्रॅम किंवा हे चित्र तुम्हाला किंवा ही आकृती 8वीमध्ये तुम्ही पाहिली आहेत. ह्याला आपण अमिबा म्हणतो आणि या अमिबाचं बायनरी फिशन तुम्ही थोड्या वेळाने हे बघणारच आहात. म्हणजे द्विविभाजन, एक जी पेशी आहे ते 2 पेशी त्याच्या तयार झाल्या आहेत आणि केंद्रक पण 2 तयार झाली आहेत. तर अ, ब, क, ड हे चारही आकृत्या ज्या आहेत त्या आपल्याला प्रजननाची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला सांगतात. ओके. त्याच्यानंतर सांगा पाहू याच्यामध्ये प्रजाती टिकून राहणं म्हणजे काय. तर एका प्रजातीमधून दुसऱ्या प्रजातीमध्ये ते गुणसूत्र पास ऑन होणं त्यालाच आपण म्हणतो की ती टिकून राहणं आणि त्याच्यामधले जे काही गुणधर्म आहेत ते सातत्याने पुढच्या पिढीमध्ये उतरणं. एका सजीवापासून तयार झालेला त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीय दृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखाच असतो का. तर हे टाईप ऑफ म्हणजे कुठच्या प्रकारचं प्रजनन आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे की ते अलैंगिक प्रजनन ज्याला म्हणतात असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं आहे लैंगिक प्रजनन त्याला म्हणतात सेक्शुअल रिप्रोडक्शन, याच्यावर अवलंबून आहे. जर ते सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल, लैंगिक प्रजनन असेल तर त्याच्यामध्ये तंतोतंत असा हे दुसरा सजीव तयार होऊ शकत नाही, तर त्याच्यामध्ये बदल होतात. आणि जर ते अलैंगिक असं प्रजनन असेल तर मात्र तंतोतंत आधीच्या सारखाच पुढच्या पिढीमधला सजीव तयार होतो. एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणं आणि पेशी विभाजन याचा काय परस्पर संबंध आहे. तर ह्या पेशी विभाजन होताना त्याच्यामधले गुणधर्म हे 1-2 पेशींमध्ये काय होतात तर एक्सचेंज होतात आणि त्याच्यामुळे गुणधर्मांमध्ये सुद्धा मिक्सिंग होतं. त्यालाच आपण क्रॉसिंग ओव्हर असं म्हणतो
की जे आपण ह्या धड्यामध्ये शिकणार आहोत. आणि थोडंफार तुम्ही 2 नंबरच्या धड्यामध्ये हे क्रॉसिंग ओव्हर ऑफ क्रोमोझोम्स त्याने आपल्याला इंग्लिशमध्ये सांगितलं आहे किंवा गुणधर्म. ओके, तर त्याच्यामुळे हा सजीव तयार होतो आणि त्याच्यामधल्या जे काही गुणधर्म आहेत तर ते त्याच्या दोन्हीही म्हणजे जे पेरेंट आपण म्हणतो त्याच्याकडून आलेले असतात. एक सजीव त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन असं म्हणतात. तर ही व्याख्या आहे, ही तुम्ही मार्क करून ठेवलीत तर बरं होईल. व्याख्या लिहा. ह्या प्रश्नामध्ये हे तुम्हाला विचारू शकतात आणि अचूक तेच शब्द येणं हे खूप महत्त्वाचं आहे. एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात. सजीवांच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांपैकी प्रजनन हे एक विशेष लक्षण आहे. प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी आपण ज्याला इंग्लिशमध्ये इव्होल्यूशन असं म्हणतो आणि मराठीत त्यालाच आपण म्हणतो उत्क्रांती. तर ह्या उत्क्रांतीसाठी हे प्रजनन अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामधला आता आपण नवीन टॉपिक सुरू करूया. अलैंगिक प्रजनन. अलैंगिक प्रजनन आपल्याला कंसामध्ये लिहिलेलं दिसतंय असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, सो असेक्शुअल रिप्रोडक्शन हे आपण दोन भागामध्ये बघणार आहोत. त्याच्यामधला एक जो भाग आहे त्याला म्हणतात एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन आणि दुसरा जो ब भाग आहे त्याला आपण म्हणणार आहोत बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. तर आपण आता त्याच्यामधलं जो व्याख्या आहे अलैंगिक प्रजननाची तर ती आपण बघूया. युग्मक निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन. याच्यामध्ये एकच जीव आणि त्याच्यावर काही प्रक्रिया होतात आणि त्याच्यामुळे जीवनिर्मिती प्रक्रिया होते. 2 भिन्न पेशींच्या युग्मकांच्या संयोगाशिवाय ह्याच्यामध्ये संयोग होत नाही. तर एक आणि एकच जीव हा त्याच्यामध्ये भाग घेत असतो. 2 भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय घडून येणारं हे प्रजनन असल्यामुळे नवजात सजीव म्हणजे जो काही तयार होतो सजीव तो तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो. या प्रजननात केवळ एका जनुकापासून नवीन जीवाची निर्मिती गुणसूत्री विभाजनाने होते. याचा तोटा काय आणि फायदा काय? तर तोटा म्हणजे याच्यामध्ये व्हरायटी नाही, डायव्हर्सिटी नाही. ओके, सो त्यालाच आपण म्हणतो जननिक विचरणाचा अभाव. आणि पण याचा फायदा काय? तर याचा जो रेट आहे म्हणजे अनेक त्याच्यापासून नवीन सजीव जे तयार होतात ते अतिशय भराभर वेगाने तयार होतात. हा त्याचा फायदा आहे. पण जर एखाद्या वेळीस काय म्हणतो आपण काही अशा घटना घडल्या की त्याच्यामुळे पूर येणं किंवा दुष्काळ पडणं किंवा रोगराई पसरणं याच्यामध्ये जर अशा प्रकारचे सजीव त्यावेळीस असतील तर ते एखाद वेळीस त्या परिस्थितीला सामावून घेऊ शकत नाहीत. कारण एकासारखेच दुसरी अशी त्याची प्रजा तयार झालेली असते. सो एकाला जे काही भोगावं लागतं तेच बाकी सगळ्यांना भोगावं लागतं. त्याच्याच विरुद्ध जर लैंगिक प्रजनन असेल तर 4 पैकी 2 तरी असे असतात की नवीन परिस्थितीला
सामावून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते. तर आता आपण बघूया एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन.